तुम्ही लिमिट हा शब्द ऐकलेला आहे, तर कुठं ऐकलं काय आयडिया आहे? 11th मध्ये, कुठं? 11वी मध्ये. नाही, त्याच्यानंतर आता आपल्या कॅल्क्युलस मध्ये सिक्वेन्स सिरीज मध्ये सिक्वेन्स आणि सिक्वेन्स मध्ये हा पाहिलेला आहे. तर तुम्ही हो. तिथं लिमिट कशाचं काढता? सिक्वेन्सचं काढता. इथं मात्र तुम्हाला लिमिट काढायचंय फंक्शनचं लिमिट. म्हणजे ते लिमिट वेगळं आहे, हे लिमिट वेगळं आहे. डेफिनेशन थोड्या वेगळ्या आहेत. तिथं नॅचरल नंबर असतात, इथं नॅचरल नंबर नाही. तर सगळं काय असतं? रिअल नंबरच असतं. त्याच्यामुळं आधी आपण सुरुवातीला पाहू ओव्हरऑल आपल्याला काय पाहिजे या युनिटमध्ये, नंतर वन बाय वन टॉपिक पाहत जाऊ आपण. तर तुम्ही सिक्वेन्स मध्ये जर ते लिमिट पाहिलं असेल तर ते तुम्ही लिमिट कसं पाहिलं असाल? तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी कसं पाहिलं असेल? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. बोर्ड दिसतोय ना आता? हो सर. हा. आता पहा, तुम्ही आधी अशी सिक्वेन्स पाहिली होती XN नावाची. तर त्याच्यात फॉर एक्झाम्पल आपण सिक्वेन्स घेऊ 1 2 3 4 5 आणि तुम्ही त्याचं काय करायचे? लिमिट काढायचे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी XN. तर इथं जे तुम्ही लिमिट काढायचे ते काय करायचे? तुम्ही असं पाहिजे की ही सिक्वेन्स इन्फिनिटीकडे जाऊन तुम्ही इन्फिनिटीकडे जायचे आणि ही सिक्वेन्स कोणत्या पॉइंटला जाते, तर ते तुम्ही काय करायचे? त्याचे लिमिट काढायचे. सपोज तुमची एक्सटेंड सिक्वेन्स ही 1/n अशी पण दाखवतात ना, n1 टू इन्फिनिटी. मग लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हिला वाटलं तर yn नाव देऊ, yn. आता पहा, ही सिक्वेन्स आहे. कोणती सिक्वेन्स? 1 1/2 1/3 1/4 अँड सो ऑन. तुम्ही इन्फिनिटीकडे जायचं आणि ही सिक्वेन्स पाहिजे. तर ही सिक्वेन्स कुणाच्या जवळ जाते? झिरोच्या जवळ जाते. हा तुम्ही लिमिटचा कन्सेप्ट सिक्वेन्स मध्ये पाहिलेला आहे. इथं थोडासा आपल्याला काय करायचं आहे? तो कन्सेप्ट थोडासा वेगळ्या प्रकारे हा कन्सेप्ट पाहायचा आहे. आता पहा, इथं तर लिमिटचा अर्थ काय होतो? आपण मूल्य भाषेत बोलायला गेलं तर लिमिटचा अर्थ काय होतो? मर्यादा. लिमिटचा अर्थ काय होतो? मर्यादा. मर्यादा नेमकी कुणाची आणि कशी हे आपल्याला याच्यात पाहायचंय. तर फंक्शनची मर्यादा ऍट पॉइंट सी ला, हे आपल्याला इथं पाहायचंय. तर आपण लेक्चरला सुरुवातीला सांगितलं होतं की कॅल्क्युलसची सुरुवात लिबनिझ आणि न्यूटननी केली. तर इथं इंट्रोडक्शन मध्ये ते दिले. त्याच्यानंतर कॉशी आणि वायट्रास यांनी ही जी प्रॉपर डेफिनेशन बनवली लिमिटची, ही या दोघांनी बनवली, कोशी आणि वायट्रास. त्याला आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन म्हणतो. तर ही जी खालच्या दोन वळीत आहे तर ही साधी रब डेफिनेशन आहे. ही जी आहे ही रब डेफिनेशन आहे. द लिमिट ऑफ फंक्शन डिस्क्राइब व्हॉट हॅपन f of x as x get closer to a point C if f of x get closer to a value L. तर ही रब डेफिनेशन पाहिजे म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगतो. सपोज हा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे. हे तुमचं फंक्शन काय आहे? f of x फंक्शन आहे. आता पहा, हा x ऍक्सिस आहे आणि हा कोणता ऍक्सिस आहे? आपण सपोज करू y ऍक्सिस, म्हणजेच कोणता? f of x. हा तुमचा पॉइंट C आहे. हा तुमचा पॉइंट काय आहे? C आहे. आता हा जर तुमचा पॉइंट C असेल तर ह्या सीच्या भोवती काय घडतंय? ह्या सीच्या भोवती काय घडतंय आणि ह्या फंक्शनची व्हॅल्यू, आता पहा C ला ह्या फंक्शनची व्हॅल्यू इथे L असणार आहे. तर L च्या भोवती काय घडते हे आपल्याला ह्या लिमिटमध्ये आपल्याला लर्न करायचं. तर आपल्याला काय लर्न करायचं इथं? ह्या फंक्शनच्या ह्या पॉइंटच्या भोवती काय चेंजेस होतात आणि या L च्या भोवती काय चेंजेस होतात ते आपल्याला इथं काय करायचंय? लर्न करायचंय. तर आपल्याला ती डेफिनेशन पाहिजे. लिमिटचा अर्थ काय थोडक्यात?
तर आपल्याला इथं मी आधी हे सांगतो. आपल्याला इथं लिमिट शिकायचंय. लिमिट एक्स टेन्स टू सी. काय शिकायचंय? लिमिट एक्स टेन्स टू सी. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पुढे टेन्स होते सी च्या जवळ, पण सी ला नाही. एक्स ची व्हॅल्यू सी च्या जवळ घ्यायची, पण सी ची नाही. आपल्याला ते डेफिनेशन मध्ये आणखी क्लिअर होईलच. तर हे आहे ते की हे जो सी आहे तर तो डिफाईन करावाच लागतो. क्लोजनेस म्हणजे जवळ, तर जवळ हा एप्सिलॉन आणि डेल्टा डेफिनेशन दाखवता येतो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला, हे फक्त इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर आहे फंक्शन अँड देअर ग्राफ. आता जवळजवळ आपण हे बऱ्याच वेळा शिकलेलो आहे, फंक्शन अँड देअर ग्राफ 11वी 12वीला. आता फंक्शन अँड देअर ग्राफ म्हणजे काय? फंक्शन काढायचं, त्याचा काय करायचा? ग्राफ ड्रॉ करायचा. तर ही जी दिसती तुम्हाला ही डेफिनेशन आहे. ही जी दिसती ना, ही कशाची? ही फंक्शनची काय डेफिनेशन आहे. तर फंक्शनची डेफिनेशन काय आहे हे डेफिनेशन लक्षात ठेवायची गरज नाही. थोडक्यात काय फंक्शनची डेफिनेशन, मी बऱ्याच गोष्टी रफ सांगणार आहे. फंक्शन म्हणजे काय? जे जे महत्वाचे आहे ते व्यवस्थित लिहून देईल. तर ग्राफ ऑफ फंक्शन. ग्राफ ऑफ फंक्शन म्हणजे काय? तर सपोज तुमचं फंक्शन एफ फ्रॉम एक्स सेट टू वाय सेट आहे. तर तुम्ही काय करायचं? एका ऍक्सिसवर एक्स घ्यायचा आणि दुसऱ्या ऍक्सिसवर काय करायचा? वाय घ्यायचा. हा तर काय करायचं आता पहा. तर याचा ग्राफ काढायचा म्हणजे काय करायचा? एक्स कॉमा एफ ऑफ एक्स, एक्स कॉमा एफ ऑफ एक्स, ह्या ऑर्डर पेअर आपल्याला काय करायच्या? ड्रॉ करायच्या. ह्या ऑर्डर पेअर काय करायच्या? आपल्याला ड्रॉ करायच्या. आता ह्या ऑर्डर पेअर म्हणजेच ऍक्च्युली काय होतो? ग्राफ होतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, मी एक फंक्शन घेतो एफ फ्रॉम एक्स टू आर घेण्याच्या ऐवजी आर टू आर घेतो, रिअल नंबर टू रिअल नंबर, म्हणजे रिअल लाईन टू रिअल लाईन. आता पहा, ही रिअल लाईन आहे, ही पण काय आहे? रिअल लाईन आहे. तर फंक्शन कोणतं घेतो? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. मग आता हे जे इक्वेशन आहे याला तुम्ही असं पण म्हणू शकता, वाय इक्वल टू एक्स. याला कसं म्हणू शकता? वाय इक्वल टू एक्स. आता वाय इज इक्वल टू एक्स कसं, याचे ड्रॉ कशी करायची लाईन? तर तुमचं इक्वेशन झालं वाय इज इक्वल टू एक्स. तर एक्स इज इक्वल टू 0 घ्या, तर वाय ची व्हॅल्यू किती मिळेल? 0 मिळेल. म्हणजे हा पॉइंट आला. एक्स ची व्हॅल्यू 1 घ्या, वाय ची व्हॅल्यू काय करा? 1 घ्या, म्हणजे हा 1 आणि हा 1. तर हा पॉइंट घ्या. तर हे लिनियर इक्वेशन आहे. तर हा झाला ग्राफ ऑफ फंक्शन. आपण दुसरं काही एक्झाम्पल पाहू. एफ फ्रॉम आर टू आर डिफाईन कसं आहे? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. याचा ग्राफ कसा काढणार? तर पहा, ऑर्डर पेअर कोणती घ्यायची? एक्स कॉमा एफ ऑफ एक्स. बरोबर. यालाच तुम्ही असं म्हणू शकता ना, एक्स कॉमा एक्स स्क्वेअर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू घ्यायची एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1, म्हणजे हा पॉईंट झाला. त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू -1 घेतली, -1 घेऊन पाहिजे. इथं लाईनच होती त्याच्यामुळे 2 पॉईंट पुरेसे झाले. इथं मात्र तुम्हाला जास्त व्हॅल्यू घ्यावी लागतं. एक्स ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर -1 चा स्क्वेअर किती येतो? 1. म्हणजे कोणता पॉईंट झाला? हा -1, 1, हा 1, हा -1, हे पॉईंट झाले. आणखी 2 घेतला तर 2 स्क्वेअर किती येतो? 4, म्हणजे असा पॉईंट आहे. इकडे -2 घेतला तर काय येईल? हा असा पॉईंट येईल. म्हणजे हा जो ग्राफ झाला हा कशाचा झाला? हा ग्राफ कशाचा झाला? पॅराबोला. पॅराबोलाचा. तुम्ही प्रॅक्टिकलला सोडवलं असेल हे, पॅराबोला फिट करा कर. तर हा ग्राफ कशाचा आहे? पॅराबोलाचा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स म्हणा किंवा वाय म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणा. तर ग्राफ जनरली असे ड्रॉ करतात. लक्षात आलं? ग्राफ जनरली कसे ड्रॉ करतात? एक्स ची व्हॅल्यू घ्यायची आणि वाय ची फाइंड आउट करायची, किंवा एफ ऑफ एक्स ची फाइंड आउट करायची. आपण तिसरं एक्झाम्पल पाहू की एफ फ्रॉम
आर टू आर पाहू आपण. तर डिफाईन कसं करू? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. आता आपल्याला काय करायचं? आपल्या सोयीने व्हॅल्यू घ्यायच्या. आता काय करायचं आपल्याला? आपल्या सोयीने व्हॅल्यू घ्यायच्या. हे तुम्हाला आधी प्रॅक्टिस करावं लागेल की त्याचा एरिया काय, म्हणजे कुठून कुठवर घ्यायचा. तर साईनच्या व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला कुठून कुठवर असतात, -1 to 1. आणि साईन आपण कोणता पाहणार आहोत? पाय, 2 पाय अँड सो ऑन. तर इथे येईल π/2, इथे येईल 3π/2. आता पहा, साइन 0 हा किती आला? 0. साइन 0 किती असतो? इथे येईल x आणि इथे येईल साइन x. हे पॉईंट ड्रॉ करायचे. जर 0 घेतला तर साइन 0 किती असतो? 0 हा पॉईंट असतो. जर x हा π/2 घेतला तर साइन π/2 किती असतो? 1, म्हणजे हा पॉईंट. इथं जर पाय घेतला तर साइन पाय किती असतो? 0 असतो, म्हणजे हा पॉईंट. तसंच जर तुम्ही ड्रॉ करत गेले, 3π/2 घेतला तर हा पॉईंट, हा पॉईंट, म्हणजे हा कुणाचा ग्राफ आला? साईनचा. हा कुणाचा ग्राफ आला? साइन या फंक्शनचा आला. तसाच तुम्ही इतर ग्राफ पाहू शकता. हा ग्राफ कशाचा आहे कुणाला सांगता येईल का? याला आपण 4 नंबरचा ग्राफ म्हणू. असे काही स्टँडर्ड ग्राफ आहे ते लक्षातच ठेवायचे. हा 5 नंबरचा ग्राफ. 4 नंबरचा ग्राफ कशाचा आहे काय सांगता येईल? सांगता येईल का? हा कशाचा आहे? e⁻x चा. आणि हा कशाचा आहे? log x चा. हे 2 ग्राफ आहे. असे काही स्टँडर्ड ग्राफ तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील. हेच आहे थोडक्यात. एवढं काय आपण त्याला डिटेल पाहणार नाही, ग्राफ कसा ड्रॉ करायचा. फक्त इथे एकच पाहू आपण, रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय. तर सपोज डेफिनेशन विचारली, रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय. शक्यतो नाहीच येणार या टॉपिकवर. आला तर एखादा ग्राफ ड्रॉ करायला विचारलं जाईल. पण रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? काय वाटतं? नावातच आहे त्याच्या. रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? व्हॅल्यूड म्हणजे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर काय मिळायला पाहिजे? रिअल व्हॅल्यू. व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर जर रिअल व्हॅल्यू मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं? फंक्शन मिळायचं. आता पहा, एफ हे फंक्शन आहे एक्स पासून वाय पर्यंत. इथं मी एक्स व्हॅल्यू घेतली, ही कॅल्क्युलेट करून कुठे जाती? इथं जाती. म्हणजे ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे. ही कोणती व्हॅल्यू आहे? कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. तर ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू काय असायला पाहिजे? रिअल नंबर. म्हणजे हा सेट कोणता असायला पाहिजे? रिअल नंबरचा. रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? फंक्शन फ्रॉम x to r इट्स कॉल्ड, एवढीच डेफिनेशन आहे, रिअल व्हॅल्यूड फंक्शन इट्स कॉल्ड. ही रिअल व्हॅल्यूड फंक्शनची एवढीच डेफिनेशन आहे, एवढीच. मी ज्या नोट्स मध्ये डेफिनेशन आहे ते एकदम प्रॉपर डेफिनेशन आहे. आपण शॉर्टकट पण मारू शकतो. तर मग मी बऱ्याच काही गोष्टी काय देणार आहे? शॉर्टकट देणार आहे. हे आता पहा, इथे एक फंक्शन आहे जी ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 4. आता हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, कारण एक्स कोणताही घेतला नंबर तर त्याच्या व्हॅल्यू काय येणार आहे? रिअल नंबरच्या येणार आहे. आणि हे जे फंक्शन आहे x² - 4, हे काय, याला कोणतं फंक्शन म्हणतात? क्वाड्रेटिक फंक्शन, लिनियर फंक्शन घेऊ शकता तुम्ही, क्युबिक फंक्शन घेऊ शकता, वेगवेगळ्या घेऊ शकता. आणि हा जो एक्स असतो, हा जो फंक्शन असतं x to y, तर या x ला म्हणायचं डोमेन. x ला काय म्हणायचं? डोमेन. आणि y ला काय म्हणायचं? कोडोमेन. x ला डोमेन म्हणायचं आणि y ला काय म्हणायचं? कोडोमेन. आणि याच्या x च्या सगळ्या इमेज गोळा केल्या, सगळ्या इमेज मी f ऑफ कॅपिटल x आहे, कॅपिटल x च्या सगळ्या इमेज गोळा केल्या तर त्याला म्हणायचं रेंज ऑफ f. डोमेन ऑफ फंक्शन असतं बरं का, आणि कोडोमेन ऑफ काय असतं? फंक्शन असतं. ह्या 3 गोष्टी. एक डोमेन म्हणजे x, कोडोमेन y कशाचा? फंक्शनचा. आणि त्याच्यानंतर f ऑफ x काढायचा, सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्याचा एक सेट बनवायचा, त्यालाच काय म्हणायचं? रेंज ऑफ f.
हे काही एक्झाम्पल आहेत. हे आता ग्राफची डेफिनेशन सांगितली. कोणता आहे? एक्स कॉमा एफ ऑफ एक्स. याला काय म्हणायचं? ग्राफ म्हणायचं. याला काय म्हणायचं? ग्राफ म्हणायचं. समजलं? इथं काही ग्राफ ड्रॉ केलेत पहा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ग्राफ ड्रॉ केलाय, पण एक्स ऍक्सिस वर काय घेतलं? -1 to 1. इथं पहा खाली एक्स ऍक्सिस वर काय? -1 to 1. आणि हा ग्राफ आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हे पण चालून जाईल. त्याच्यानंतर पुढचा ग्राफ आहे y इज इक्वल टू साइन एक्स. आताच आपण ड्रॉ केला. 0 to कुठे काढला? 2π/2. पायची व्हॅल्यू किती असते? पायची व्हॅल्यू किती 180. असते? 180 3.14 का 180? 180 डिग्री. अँगल साठी 180 सर. अँगल साठी 180 पण असते, 3.14 पण असते. जर तुम्ही अँगल डिग्रीत घेतला तर 180 असते, आणि जर तुम्ही अँगल रेडियन मध्ये घेतला तर किती असते? 3.14 असते. जनरली ग्राफ ड्रॉ करताना रेडियन मध्ये घेतो आपण. पहा इथे 3.14 इथे दिसतंय का? पाय त्या ग्राफ मध्ये इथं तुम्हाला दिसत असेल पहा. इथं दिसतंय का? हे 3.14 व्हॅल्यू. 3.14 ला हा काय आला? 0 आला. म्हणजे आपण ग्राफ ड्रॉ करताना जनरली काय करायचं? रेडियन मध्येच व्हॅल्यू घ्यायच्या अशा. नाही तर 180 घेतलं म्हणजे हे भरपूर लांब काढावं लागेल ना. ते ग्राफ ऑफ फंक्शन मध्ये कोणाला काय अडचण आहे का? ग्राफ ऑफ फंक्शन डोमेन कोडोमेन मध्ये इथं रेंजची ही एक डेफिनेशन दिली. पाहू शकता की काय करायचं? एक्स मधल्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. एक्स कॅपिटल एक्स या सेट मधल्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्याचे इमेज काढायचे. एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ला काय म्हणायचं? इमेज. एफ ऑफ एक्स ला काय म्हणायचं? इमेज म्हणायचं ऑफ एक्स अंडर एफ. तर सगळ्या इमेज गोळा करायच्या. त्या इमेज गोळा केला त्यालाच काय म्हणतो आपण? रेंज ऑफ एफ. याला एफ ऑफ कॅपिटल एक्स ने पण दाखवतात. रेंज ऑफ एफ इज इक्वल टू एफ ऑफ कॅपिटल एक्स. आणि ह्या सेटच्या भाषेत असा लिहिला जातो. ग्राफ ऑफ फंक्शन मध्ये कोणाला अडचण आहे काही? ठीक आहे, आपण पुढचं घेऊ. क्लस्टर पॉइंट पाहिजे आपल्याला. काय करायचं? क्लस्टर पॉइंट. आपण याला एवढं डिटेल पाहणार नाहीये. आपण फक्त याची डेफिनेशन पाहू, बाकी 1-2 एक्झाम्पल पाहू. तर क्लस्टर पॉइंट म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला नाव पाहून क्लस्टर पॉइंट म्हणजे काय असेल? एखाद्या पॉइंट भोवती नंबर्स जास्त डेन्स असतील असं काहीतरी. बरोबर. एक्झॅक्टली तेच आहे. क्लस्टर पॉइंट म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे एका ठिकाणी गोळा झालेले पॉइंट. एका पॉइंटच्या जवळजवळ गोळा झालेले पॉइंट, त्याला काय म्हणायचं? क्लस्टर पॉइंट. पण भोवती किंवा जवळ याचं असं परिमाण नाही ना. आपण असं नाही म्हणू शकत ना की हा जवळ आहे, हा लांब आहे. आता मी फॉर एक्झाम्पल असं देतो तुम्हाला. मी धरणगावच्या माणसाला असं सांगितलं, काय मी एक्झाम्पल देतो. मी धरणगावच्या माणसाला असं सांगितलं की जळगावचा माणूस माझ्यापासून दूर आहे. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? धरणगावचा एक मित्र आहे, मी त्याला असं सांगितलं की जळगावला राहणारा माझा मित्र माझ्यापासून लांब राहतो. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. का चुकीचं आहे? आता धरणगावचा माणूस आहे, त्याला जळगाव जवळ का जळगाव ते अमळनेर जवळ? जळगाव जवळ. जळगाव जवळ ना. आता मी इथं थोडक्यात डायग्राम ड्रॉ काढून दाखवतो. सपोज हे तुमचं जळगाव आहे, हे तुमचं धरणगाव आहे, आणि हे काय आहे? अमळनेर आहे. मी या माणसाला सांगतोय हे माझ्यापासून दूर आहे. तर बरोबर आहे ना हे वाक्य? कारण याच्या दृष्टीने हे जवळ झालं ना. हे पण जवळ झालं आणि हे पण जवळ झालं. बरोबर? हे समजलं? आता मी काय करतो, सपोज ही अर्थ आहे आणि इथं आहे अमळनेर. इथं काय? अमळनेर. आणि या साईडला आहे न्यूयॉर्क. आणि इथं कुठेतरी असेल जळगाव.
इथं काय आहे? जळगाव. आता मी आमळनेरच्या मित्राला असं सांगतो जळगाव माझ्यापासून हे दूर झालं इथं. हे काय झालं? दूर. आता मी न्यूयॉर्कच्या मित्राला मी असं सांगतोय माझ्या की जळगाव माझ्यापासून जवळ आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे वाक्य? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता पहा मी एका ठिकाणी म्हणतोय अमळनेर पासून मी जळगाव दूर आहे आणि एका ठिकाणी म्हणतोय मी अमळनेर पासून जळगाव जवळ आहे. मग वाक्य कोणतं बरोबर? दोघे बरोबर आहेत, पण जो जसं ज्याच्या त्याच्या पोझिशनवर डिपेंड करतं. सिच्युएशन नुसार. बरोबर. लिमिट म्हणजे ह्या लिमिट मध्ये क्लस्टर पॉइंट मध्ये हेच असतं. मॅथमॅटिक्स मध्ये असं सांगून चालणार नाही जवळ आणि दूर. तुम्हाला स्पेसिफिकली सांगावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? स्पेसिफिकली सांगावं लागेल. त्यासाठी कोणत्या वापरतात? ऍप्सिलॉन आणि डेल्टा वापरतात. काय वापरतात? ऍप्सिलॉन आणि डेल्टा. आयडिया लक्षात आली? तर आपल्याला हेच पाहिजे. तर आता आपण असं म्हटलं ना की क्लस्टर पॉइंट म्हणजे त्याच्या जवळचे पॉइंट. क्लस्टर पॉइंट म्हणजे काय? असा एखादा पॉइंट त्याच्या जवळ भरपूर पॉइंट आहे त्याला आपण रफली काय म्हणू शकतो? क्लस्टर पॉइंट म्हणू शकतो. पण जवळ म्हणजे काय ना? हा मुद्दा आहे ना. इथं आपण सांगितलं की जवळ आणि दूरचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. मॅथमॅटिक्स मध्ये तसं चालणार नाही. मग आपल्याला डिफाईन करावं लागेल की जवळ म्हणजे किती जवळ. तर आपल्याला क्लस्टर पॉइंट मध्ये एवढं सांगायचंय जवळ म्हणजे अगदी जवळ. जवळ म्हणजे किती? अगदी जवळ की तुम्ही कुठूनही पाहिलं त्याला तर ते जवळच दिसेल असं. आता पहा ही क्लस्टर पॉइंटची डेफिनेशन आहे. तर ए हा सबसेट आहे आर चा. तर सी हा पॉइंट आर मधला याला क्लस्टर पॉइंट कधी म्हणायचं याची डेफिनेशन करायची गरज नाही, एक्झाम्पल करायची गरज नाही, फक्त आपण समजून घेऊया. एक्झाम्पल फक्त. तर एखादा पॉइंट क्लस्टर पॉइंट कधी म्हणायचा? पहा ए हा सबसेट आहे. मी डायग्रामॅटिकली सांगतो तुम्हाला थोडस कळलं. सपोज ही रिअल लाईन आहे. ही काय आहे तुमची? रिअल लाईन आहे आर. तर हा तुमचा ए हा सेट आहे. हा ए हा तुमचा काय सेट आहे. तर याचे क्लस्टर पॉइंट कोणते असतात? तर रिअल नंबर मधला कोणताही क्लस्टर पॉइंट असू शकतो. पहा याचे क्लस्टर पॉइंट म्हणजे सपोज हा याचा क्लस्टर पॉइंट आहे का म्हणजे काय आहे? तर पहा डेफिनेशनला जाऊ. इफ फॉर एव्हरी डेल्टा ग्रेटर दॅन 0 देअर exists at least one point x belongs to a, x not equal to c, such that distance between x minus c less than delta. आता हे थोडं जाऊन द्या हे. आता फक्त आपण हे याच्यावर पाहू आपण हे नेमकं काय. तर ही डेफिनेशन काय सांगते? सी बिलॉंग्स टू आर हा क्लस्टर पॉइंट आहे. हा काय? क्लस्टर पॉइंट. इफ देर एक्झिस्ट मी थोडा वेळ काय म्हणतो y बिलॉंग्स टू ए सच दॅट म्हणजे तुम्हाला सी साठी असा पॉइंट सापडला पाहिजे ए मधला की सॉरी असा एक्स पॉइंट सापडला पाहिजे. एक्स पॉइंट सापडला पाहिजे सच दॅट की एक्स आणि सी चं डिस्टन्स हे लेस दॅन डेल्टा आहे आणि डेल्टा कुठं घेऊ शकतो आपण? जवळजवळ 0. आता मला सांगा की कोणतंही डिस्टन्स घेतलं मी सी पासून जवळचं, सपोज हे डिस्टन्स घेतलं तर या सेटमध्ये याच्या सीच्या जवळ या सेटचा पॉइंट यायला पाहिजे. आता पहा कोणतंही कितीही जवळ डिस्टन्स घेतले तर हा पॉइंट यायला पाहिजे या सेटचा. आता तुम्ही इथं पाहू शकता सीचं जर मी एवढं डिस्टन्स घेतलं तर ए या सेटचा पॉइंट येतोय का? नाही येत. त्याच्यामुळे हा काय क्लस्टर पॉइंट नाहीये. थोडक्यात काय? सीच्या जवळ त्या ए सेटचे भरपूर सारे पॉइंट पाहिजे. अगदी जवळ म्हणजे पार खेटून आहे का सीच्या जवळ? नाहीये. बरोबर. आता मी काय करतो दुसरा पॉइंट घेतो. सपोज मी हा पॉइंट घेतला. कोणता पॉइंट घेतला? हा. आता मी याच्या जवळचे पॉइंट शोधले. आता मी काय केले? याच्या जवळचे पॉइंट शोधले. तर याच्या जवळच्या पॉइंट मध्ये याचे पॉइंट येतील का? हो. येतील ना. म्हणजे हा काय येईल? क्लस्टर पॉइंट येईल. आयडिया लक्षात आली? आता पहा पुढचं एक्झाम्पल जे आहे ते मी इथं लिहितो. जाऊन द्या.
एक्झाम्पल असं आहे, फाइंड ऑल क्लस्टर पॉइंट ऑफ find all cluster point of ए या सेटचे काय करायचे, सगळे क्लस्टर पॉइंट फाइंड आउट करायचे. आपण इथं ओरली पाहू, जे नोट्स मध्ये आहे ते तुम्ही नंतर पाहायचं असेल तर पाहू शकता. तर ए हा सेट कोणता आहे, हा सेट आहे, हा 0, हा 1, हा 2, हा -1, हा तुमचा काय झाला, ए हा सेट झाला. तर मला याचे क्लस्टर पॉइंट सांगा कोणते कोणते येतील. मी क्लस्टर पॉइंट काय करतो, ब्ल्यू याने दाखवतो. हा क्लस्टर पॉइंट येईल का, नाही, नाही येणार, मी त्याच्यावर चुकीची फुली मारतो. इकडला क्लस्टर पॉइंट येईल का, नाही येणार. हा क्लस्टर पॉइंट येईल का, येईल. हा येईल का, येईल. म्हणजे याच्या आतले सगळेच काय येतील तुमचे क्लस्टर पॉइंट येतील. क्लस्टर आता हा 1 क्लस्टर पॉइंट येईल का, काय वाटतं, पहा 1च्या भोवती 1च्या आसपास ए चे पॉइंट पाहिजे ना, ते डाव्या साईडने असो किंवा उजव्या साईडने असो. तर ए च्या भोवती डाव्या साईडने पॉइंट आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा काय येईल, क्लस्टर पॉइंट येईल. 0 हा क्लस्टर पॉइंट येईल का, हो येईल. म्हणजे याचे क्लस्टर पॉइंट काय आहेत, हे मधले पण आहेत, ओपन इंटरवल 0-1 आणि 0 आणि 1 पण आहे, बरोबर. म्हणजे याचे क्लस्टर पॉइंट कोणते, क्लोज इंटरवल 0-1. आयडिया लक्षात आली, रफ आयडिया क्लस्टर पॉइंटची. हो, आपल्याला फक्त एक्झाम्पल समजून घ्यायचे क्लस्टर पॉइंट म्हणजे काय. आता मी पुढचं एक एक्झाम्पल घेतो क्लस्टर पॉइंटचं. ए हा सेट घेतला 1/n such that n belongs to I. हा आय म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू, तुम्हाला आय परिचित नसेल, n नॅचरल नंबरचा सेट घेतला. तर फाइंड ऑल क्लस्टर पॉइंट ऑफ ए. आता मला काय करायचे, ए चे सगळे काय करायचे, क्लस्टर पॉइंट फाइंड आउट करायचे. मी त्यासाठी काय करतो, डायग्राम काढतो. त्याच्या आधी आपण ए हा सेट लिहू. ए हा सेट काय सांगा बरं, जर यांची व्हॅल्यू 1 घेतली तर हा काय येईल, 1/1 म्हणजे 1. यांची व्हॅल्यू 2 घेतली तर हा काय येईल, 1/2, 1/3, 1/4, 1/4, 1/5. बरोबर. हा झाला 0, हा झाला 1. आता मी काय करतो, याचे जे पॉइंट आहे ते ब्ल्यू कलरने ड्रॉ करतो, किंवा आपण पिंकने करू, वर ब्ल्यू वापरलाय, बरोबर. हा 1 आहे याचा पॉइंट. दुसरा कोणता आहे, 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/10, 1/100, 1/10. आता मला काय सांगा, याच्यातले क्लस्टर पॉइंट कोणते कोणते येतील, येलो कलरने दाखवा आपण. हा क्लस्टर पॉइंट येईल का, नाही, नाही. हा येईल का, हो, मी जे पिंक कलरनी काढले तेच ए चे इलेमेंट आहे. मी जे पिंक कलरनी काढले तेच कशाचे इलेमेंट आहे, ए चे. इतर इलेमेंट ए चे नाहीये. आता पहा, मी ह्या सपोज याला हा पॉइंट आहे, याच्या जवळ गेलं तर याच्या जवळ ए चे पॉइंट आहेत का, अगदी जवळ, नाही ना. पिंक कलरने काढलेले पॉइंट आहेत का, नाही. म्हणजे हा क्लस्टर पॉइंट येणार नाही. हा क्लस्टर पॉइंट येईल का, नाही येणार, बरोबर ना. कारण याच्या जवळ मी गेलो, त्याच्या जवळ पिंक पॉइंट नाहीये, त्याच्यामुळे नाही. हा क्लस्टर पॉइंट येईल का, नाही. हा मधला क्लस्टर पॉइंट येईल का, नाही. ह्याच्या मधलेच कोणते क्लस्टर पॉइंट येणार नाही. हे आयडिया लक्षात, हे क्लिअर झालं की मधले कोणतेच पॉइंट. पहा, एखादं म्हणेल की एकदम जवळ जवळ गेलं, पण याला जर तुम्ही झूम करून पाहिलं, एकदम जवळ जवळ जर गेलं, सपोज हा तुमचा 1/n असेल, तर 1/n
n+1 झूम केल्यावर असंच दिसणार आहे ना, इथं काहीतरी अंतर असणार आहे ना, झूम केलं तर कितीही जवळ गेलं तर झूम केल्यावर असंच दिसणार आहे ना. म्हणजे कोणतेही पॉईंट घ्या तर त्याच्यामध्ये अंतर असणारच आहे, त्याच्यामुळे याच्या मधले क्लस्टर पॉईंट येणार नाही. आता प्रश्न हा आहे की 1 हा क्लस्टर पॉईंट येईल का? 1 हा क्लस्टर पॉईंट येईल का? काय वाटतं? तर पहा, याच्या भोवती ए चे पॉईंट पाहिजे, याच्या भोवती काय पाहिजे? ए चे पॉईंट पाहिजे. पण एक अट अशी आहे, तो स्वतः पॉईंट सोडून, म्हणजे 1 सोडून, मी 1 हा क्लस्टर पॉईंट चेक करतोय ना, 1 सोडून ए चे पॉईंट आहेत का ह्या 1 च्या भोवती? 1 सोडून नाही ना, त्याच्यामुळे हा पण क्लस्टर पॉईंट येणार नाही. डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की तो पॉईंट तो पकडायचा नाही, जो आपण पॉईंट घेतोय ना तो पॉईंट तो पकडायचा नाही. मग मी तर तेच सांगितलं आता की ह्या 1 च्या भोवती 1 सोडून इतर कोणता पॉईंट आहे का? नाही, तर हा सुद्धा क्लस्टर पॉईंट नाहीये 1. तसा 1/2 पण क्लस्टर पॉईंट येईल का? नाही. 1/3 पण क्लस्टर पॉईंट येईल का? नाही. मग कोणता क्लस्टर पॉईंट येईल का याचा? काय वाटतं? नाही येणार नाही. विचार करा बरं पुन्हा एकदा. मधले नाही, येलो कलरचे, सॉरी पिंक कलरचे नाही, इकडले नाही, इकडले नाही, राहिला कोण? कोण राहिलं? 0 हा क्लस्टर पॉईंट येईल का? 0 हा क्लस्टर पॉईंट येईल का? काय वाटतं? झिरोच्या डाव्या साईडला काहीच नाहीये ए या साईडचं, पण उजव्या साईडला तुम्ही येत आहे ना, इथं तुमचा 1/n असेल, इथं 1/n+1 असेल, इथं 1/n+2 असेल, इथं 1/n+3 असेल, म्हणजे तुम्ही झिरोच्या जवळ येत आहे ना. बरोबर ना. म्हणजे आर्किमिडियन प्रॉपर्टी सांगता येईल का कुणाला? आर्किमिडियन प्रॉपर्टी, x हा एकाचा रिअल नंबर राहतो ज्याच्यापेक्षा लहान किंवा मोठा एक नॅचरल नंबर असतो. हा, ती एक प्रॉपर्टी आहे. आणि आणखी एक प्रॉपर्टी तुम्ही सिक्वेन्स मध्ये शिकला असाल तर त्यालाच अनुसरून दुसरी प्रॉपर्टी आहे. कोणताही एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 घ्या, देअर एक्झिस्ट नॅचरल नंबर n सच दॅट 1/n हा लेस दॅन काय असतो? एप्सिलॉन असतो. ही एक आर्किमिडियन प्रॉपर्टीज एक सेकंड व्हर्जन आहे. पहिलं व्हर्जन ते आता सांगितलं होतं ते तुम्ही, आणि हे सेकंड व्हर्जन आहे, तर हे सगळ्यात जास्त कामाला येतं. पहा, हे सेकंड व्हर्जन काय आहे की कोणताही एप्सिलॉन घ्या त्याच्यापेक्षा लेस दॅन काय असणार आहे? 1/एप्सिलॉन. मी सपोज इथून एवढे एप्सिलॉन डिस्टन्स घेतलं, त्याच्यापेक्षा लहान कोण असणार आहे? 1/n. सपोज एप्सिलॉन घेतला तर त्याच्यापेक्षा लहान काय असणार आहे? 1/n. म्हणजे झिरोच्या अगदी जवळ भरपूर सारे नंबर असणार आहे 1/n चे. आयडिया लक्षात आली? झिरोच्या जवळ भरपूर सारे नंबर असणारे 1/n चे. मग याचे क्लस्टर पॉईंट कोणता येईल? फक्त आणि फक्त कोणता येईल? 0 येईल. थोडी आयडिया लक्षात आली ही थोडीशी आयडिया? ठीक आहे, आपण याला काही जास्त फोकस करणार नाही, याची थेअरी करायची गरज नाही, पण ठीक आहे, हे आपल्याला हे करायचं होतं. इथं पहा, ए हा ओपन इंटरवल 0-1 दिला आणि त्याचे क्लस्टर पॉईंट काढायला लावले. तर याचे क्लस्टर पॉईंट कोणता आहे? 0 आहे, 1 आहे आणि हे मधले सगळे आहेत. हा आहे मधले सगळे. आपण पाहिलं होतं 0 पण आहे आणि 1 पण आहे. एवढं काही डिटेल आपल्याला करायची गरज नाही. ही डायग्राम काढली होती, हे पण इन्क्लूड करायचे क्लस्टर पॉईंटला. इथं ही डायग्राम पहा, हा 1, हा 1/2 खाली पाहिलं तर 1/3 असं अँड सो ऑन. हे आता मला काय पाहिजे? लिमिटची डेफिनेशन पाहिजे. मला काय करायची? लिमिटची डेफिनेशन पाहिजे. क्लस्टर पॉईंट हा कशासाठी लागतो? क्लस्टर पॉईंट हा कशासाठी लागतो? त्याच्या भोवती ते पॉईंट पाहिजे ना आसपास, त्यासाठी क्लस्टर पॉईंट लागतो. म्हणजे इथून पुढे आपण डेफिनेशन मधून क्लस्टर पॉईंट नाही लिहिला तरी आपण अजून करायचं की क्लस्टर पॉईंट आहे.
पहा डेफिनेशन मध्ये जर क्लस्टर पॉइंट नाही लिहिला तरी अजून काय करायचं, क्लस्टर पॉइंट ए तिथं आहे. आता पहा ही डेफिनेशन आहे फंक्शन ऑफ लिमिटची. आता आधी आपण ती डेफिनेशन पाहू. मी आणखी सोप्या याच्यात सांगतो, तेवढी जरी पाठ केली तरी चालेल. हे पाठ करण्याच्या ऐवजी पुढची जरी पाठ केली तरी चालेल. पहा डेफिनेशन ऑफ लिमिट. महत्वाचं मी व्यवस्थित लिहिणार आहे, बाकीचं नाही एवढं व्यवस्थित लिहिणार. आता पहा डेफिनेशन ऑफ लिमिट काय आहे, मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. ए हा काय आहे, सबसेट ऑफ रियल नंबर आहे. लेट ए सबसेट ऑफ रियल नंबर एफ फ्रॉम ए टू आर बी फंक्शन. हे काय घेतलं आपण, फंक्शन घेतलं. आता मी काय म्हणतो, एल इज लिमिट ऑफ एफ ॲट सी इफ, मी याला इथे लिहितो, फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 such that 0 less than absolute value of x minus c less than delta implies absolute value of f of x minus l less than epsilon. ही डेफिनेशन लक्षात ठेवा तुम्ही. एवढी डेफिनेशन लक्षात ठेवले तरी पुरेसं आहे, किंवा नोट्स मधली डेफिनेशन लक्षात ठेवली ती पण चालेल. ही डेफिनेशन, आता ही डेफिनेशन नेमकं सांगते काय, ही डेफिनेशन नेमकं सांगते काय, तर त्याच्या आधी आपण जे रिमार्क आहे ना ते पाहू. तर पहिला रिमार्क आहे की हा जो डेल्टा आहे हा पहा, इथं ॲप्सिलॉन एक आहे, डेल्टा एक आहे. कोणत्या एप्सिलॉन साठी डेल्टा मिळतो मला, कोणत्या एप्सिलॉन साठी काय मिळतो मला, डेल्टा मिळतो. म्हणजे माझ्याकडे काय आहे, एक ॲप्सिलॉन, आधी सी घेतो तुम्ही, सी साठी कोणता एप्सिलॉन घेतो त्याच्यासाठी काय मिळतो मला, डेल्टा मिळतो. ह्या तीन गोष्टी. मग हा जो डेल्टा मिळतो, हा कुणावर डिपेंड असतो, तर आधी घेतलेल्या सी आणि कुणावर डिपेंड असतो, एप्सिलॉन. मला कोण सांगेल का डेल्टा आणि एप्सिलॉन काय नेमकं, काय वाटतं काय आहे? पहा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे नंबर आहे, कारण नंबरच आपण काढू शकतो ना. हे जस्ट काय आहेत, रियल नंबर आहे. मग एखादा म्हणेल की मी पी क्यू आर का नाही वापरली, तर ऍप्सिलॉन आणि डेल्टा साठी पी क्यू आर का नाही वापरले, तर वापरले तर चालेल का नाही चालायचं, काय वाटतं तुम्हाला? चालेल. इथं तुम्ही काहीही वापरलं, त्याला रिअल नंबर म्हटलं तरीही चालेल. पण जनरली एक कल्चर असतं, सगळ्यांचं जे कल्चर असतं तसं मॅथमॅटिक्सचं एक कल्चर असतं. तर मॅथमॅटिक्स मध्ये जनरली स्मॉलेस्ट डिस्टन्स दाखवायला काय वापरतात, ॲप्सिलॉन, डेल्टा, इटा, हे असे नंबर वापरतात. मग त्यांना कमी पडलं तर ॲप्सिलॉन 1, डेल्टा 1, इटा 1 असे नंबर वापरतात. म्हणजे एक कल्चरनुसार हे ॲप्सिलॉन आणि डेल्टा वापरतो आपण. कल्चरनुसार काय करतो, ॲप्सिलॉन आणि डेल्टा वापरतो, त्याशिवाय त्याचं दुसरं काहीच हे नाही. एखादा म्हणजे मला पी क्यू वापरायचे, वापरू शकता, पण तुम्हाला मॅथमॅटिक्स कम्युनिटीमध्ये तुम्हाला हे होणार नाही, काय म्हणतात ते, तुम्हाला चांगलं स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यामुळं जे कल्चर झालेलं आहे त्याच्यानुसार जनरली काय वापरतात, ॲप्सिलॉन आणि डेल्टा वापरतात. तर पहिला रिमार्क हा होता. दुसरा रिमार्क काय, तर इथं ही कंडिशन आहे, 0 लेस दॅन एक्स मायनस सी, ही कंडिशन आहे. लेस दॅन डेल्टा ही ठीक आहे. आता मी इथं एक्स इज इक्वल टू सी घेऊ शकतो का, पहा इथं जर एक्स इज इक्वल टू सी घेतला तर राईट हँड साइड काय होईल, ही 0 होईल.
ही पण 0 होईल. 0 लेस दॅन 0 हे ट्रू आहे का? नाही. म्हणजे या कंडिशनचा अर्थ होतो की जो तुम्हाला सी पॉइंटला तुम्हाला लिमिट चेक करायचंय तो पॉइंट घ्यायचा नाही. चेक करायला काय करायचं, त्याच्या आसपासचे पॉइंट घ्यायचे, एक्झॅक्टली तो पॉइंट घ्यायचा नाही. यालाच म्हणतात लिमिट. त्या पॉइंटला जायचं नाही, त्याच्या आसपास जायचं. त्याच्यानंतर जर एफ एल इज लिमिट ऑफ एफ ऍट सी, म्हणजे एफ या फंक्शनचं एल हे लिमिट आहे कोणत्या पॉइंटला? सी. कधी? प्रत्येक एप्सिलॉनसाठी डेल्टा मिळाला त्याची ही डेफिनेशन लक्षात ठेवा. जर लिमिट असेल इफ एल इज, ही तिसरा रिमार्क आहे, इफ एल इज लिमिट ऑफ एफ ऍट सी ऍट सी इफ, कधी सॉरी असं जर असेल तर आपल्याला नोटेशन लिहायचंय. असं जर असेल तर कसं लिहिणार आपण? लिमिट x टेन्स टू सी, लिमिट x टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल, किंवा लिमिट x टेन्स टू सी एफ इज इक्वल टू एल. जर लिमिट एक्झिस्ट झालं, आपल्याला पाहिजे लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजे काय होतं, कसं होतं. जर एक्झिस्ट झालं तर डिनोट करताना कसं करणार आपण? लिमिट x टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल, किंवा लिमिट x टेन्स टू सी एफ इज इक्वल टू एल. असं हा एक रिमार्क आहे. आणि जर लिमिट एक्झिस्ट नाही झालं, जर इफ एफ हॅज नो लिमिट ऍट सी, मग मी काय म्हणणार? एफ इज डायव्हर्जेस. सिक्वेन्स मध्ये हा शब्द वापरला असेल तुम्ही, डायव्हर्जेस ऍट सी. म्हणजे जर लिमिट एक्झिस्ट असेल तर त्याला आपण म्हणणार लिमिट एक्झिस्ट आहे, आणि लिमिट एक्झिस्ट नसेल तर त्याला आपण म्हणणार की लिमिट एक्झिस्ट नाही, नॉट एक्झिस्ट, किंवा एफ डायव्हर्जेस ऍट सी. समजलं हे? आता आपल्याला पुढे काय पाहिजे ते सांगतो. आपल्याला हा थेरम पाहिजे आहे. आपल्याला काय करायचंय? हा थेरम पाहिजे आहे. हा सगळ्यात महत्वाचा थेरम आहे ह्या थ्रूआउट कोर्समध्ये. म्हणजे हा थेरम येण्याची, कारण आपल्याकडे थेरम कमी आहे आणि 1 ते 2 थेरम विचारले जाणार आहे, 2-3 थेरम तरी. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा थेरम आहे. हा येण्याची गॅरंटी 99% म्हटलं तरी चालेल. ओके, कारण याच्या 2च थेरम आहे, दोन्ही येऊ शकतात. प्रूफ विथ प्रूफ. ठीक. त्याच्या आधी आपण लिमिट हा कन्सेप्ट समजून घेऊ. हा थेरम पाहिजे आधी आपण काय करू? लिमिट्स कन्सेप्ट समजून घेऊ आणि मग त्या थेरमला जाऊ. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आता मला काय करायचंय, आपण पहिल्या युनिटमध्ये डिस्टन्स शिकलो होतो, आठवतंय का? हो. आपण पहिल्या युनिटमध्ये काय शिकलो होतो? डिस्टन्स शिकलो होतो. परत नेबरहूड शिकलो होतो, एप्सिलॉन नेबरहूड, बरोबर. मला त्याचा वापर करायचा आहे. मला काय करायचंय? त्याचा वापर करायचा आहे. आता पहा, त्याचा वापर करायचा म्हणजे आता मी या सिक्वेन्सला मी रिराईट करतो, या डेफिनेशनला काय करतो? रिराईट करतो. हे रिमार्क मी काढून टाकतो. ठीक आहे. आता मी या डेफिनेशनला काय करतो? रिराईट करतो. तर याचे डेफिनेशन काय येईल सांगा बरं? एक्स मायनस सी लेस दॅन डेल्टा, याची डेफिनेशन काय येईल? आपण पाहिलेलं आहे पहिल्या युनिटमध्ये. त्याला कसं लिहितात? याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची, मायनस डेल्टा लेस दॅन एक्स मायनस सी लेस दॅन डेल्टा. आता सगळीकडे सी ऍड केल्यावर काय येईल? सी मायनस डेल्टा लेस दॅन एप्सिलॉन सी प्लस डेल्टा, बरोबर. हे पहिल्याचं झालं. आता सेम याचं होईल ना, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन
एप्सिलॉन. याचं काय होईल? मायनस एप्सिलॉन लेस दॅन एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन. एल जर ऍड केला तर एल मायनस एप्सिलॉन एफ ऑफ एक्स लेस दॅन एल प्लस एप्सिलॉन. म्हणजे काय आहे? यालाच तुम्ही असं म्हणू शकता बरं का, सीचा सी या पॉइंटचा डेल्टा नेबरहूड. याला काय म्हणू शकता? सी या पॉइंटचा डेल्टा नेबरहूड. आणि याला काय म्हणू शकता? एप्सिलॉन नेबरहूड ऑफ एल. एप्सिलॉन नेबरहूड ऑफ एल. इथं उलट लिहिलं मी. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे नेबरहूडवर एक एक्झाम्पल विचारलं जाईल एक्झामला. नेबरहूडवर एक एक्झाम्पल 100% विचारलं जाईल. हे आपण काय एवढं हे करायचं नाही, तर ते फक्त नावं दिलेत. आता आपण पाहू इथे नेमकं केलंय काय मी. सपोज हे तुमचं काय फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. हा तुमचा एक्स आहे आणि हा तुमचा काय वाय, म्हणजेच एफ ऑफ एक्स ग्राफ आहे. हा तुमचा इथं पॉईंट सी आहे बरं का, खाली इथं काय पॉईंट आहे? सी पॉईंट आहे. तर डेफिनेशन काय सांगते? इथं सी पॉईंट आहे, इथं एल पॉईंट आहे. हे तुम्हाला 2 पॉईंट आधीच दिलेले राहतील. जर शो करायला विचारलं तर काय विचारलं जाईल? हे 2 दिले जातील. हा सी आणि हा काय आहे? एल आहे. तर इथं पहा डेफिनेशन काय सांगते? सी पॉइंट फिक्स झाला आपला, एल पॉइंट फिक्स झाला. एल इज लिमिट ऑफ सी. पहा डेफिनेशन काय सांगते की प्रत्येक एप्सिलॉन साठी काय सांगते? प्रत्येक एप्सिलॉन साठी फॉर ऑल एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. एप्सिलॉन कुठे आहे? इथे आहे बरोबर. मग ह्या एलच्या भोवती या एलच्या भोवती म्हणजे कुठं? एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन. इथं काय येईल? एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन. पहा जर तुम्ही हा एप्सिलॉन घेतला म्हणजे एवढं अंतर घेतलं, जर तुम्ही एवढं अंतर घेतलं तर तुम्हाला काय मिळतो? डेल्टा मिळतो. तुम्हाला काय मिळतो? इथं डेल्टा मिळतो. डेल्टा कुणाच्या भोवती आहे? सीच्या भोवती ना. कुणाच्या भोवती आहे? सीच्या. मग इथं तुम्हाला काय मिळतो? डेल्टा मिळतो. या सीच्या भोवती काय मिळतो? इथं तुम्ही पाहू शकता. इथं काय येईल? सी मायनस डेल्टा, सॉरी सी प्लस डेल्टा, आणि इथं काय? सी मायनस डेल्टा. हे झालं ठीक. हा असा मिळतो. त्या एप्सिलॉन आणि डेल्टा मिळून म्हणजे ह्या एप्सिलॉन साठी असा डेल्टा मिळतो की त्यांनी ही कंडिशन काय केली पाहिजे? सॅटिस्फाय केली पाहिजे. हे ठीक झालं की आपण याच्यावरून काढलं, हे मिळतंय. पण ही कंडिशन सॅटिस्फाय होणं म्हणजे नेमकं काय? ही कंडिशन इकडं, हे इथून इथे येणं कंडिशन. म्हणजे काय की जर मी हा एक्स हा इथला घेतला, ह्या सी मायनस डेल्टा आणि सी प्लस मधला घेतला, म्हणजे मी एक्स हा इथला घेतला, तर त्याची इमेज एफ ऑफ एक्स ही कुणाच्या मध्ये गेली पाहिजे? एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन. म्हणजे याची इमेज काढली, हे इथं गेला, याची इमेज कुठं असणार? इथं जाणार. म्हणजे इथला जर एक्स आला तर एफ ऑफ एक्स पुढे गेला पाहिजे. म्हणजे एक्स हा सी मायनस डेल्टा आणि सी प्लस डेल्टा मधला असेल तर एफ ऑफ एक्स हा कुठे गेला पाहिजे? एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन मध्ये गेला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे हा जर तुमचा एक्स असेल तर त्याची इमेज कुठे गेली पाहिजे? तुमची इथे गेली पाहिजे अशी. असा डेल्टा काय करावा लागतो? आपल्याला शोधावा लागतो प्रत्येक एप्सिलॉन साठी. म्हणजे एप्सिलॉन चेंज केला तर तुमचा डेल्टा पण काय होईल? चेंज होईल. एप्सिलॉन चेंज केला तर तुमचा डेल्टा पण काय होईल? चेंज होईल. रफ आयडिया लक्षात आली? काय करायचं असतं? ह्या एप्सिलॉन साठी इथला एप्सिलॉन, त्यासाठी मला इथला डेल्टा शोधायचा की याच्या सगळ्या इमेज कुठे जातील? ह्या एप्सिलॉनच्या एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन जातील. असं जर झालं तर काय म्हणायचं? या सी या पॉइंटला एफ या फंक्शनचं लिमिट काय आहे? एल आहे. आयडिया लक्षात आली? आणखी इलॉबरेट करू आपण त्याला, आणखी इलॉबरेट करू. वेळ गेला तरी चालेल. आता आपण आणखी सोप्या भाषेत तुम्हाला मी डेफिनेशन सांगतो. सपोज हा सी पॉइंट आहे,
हा सी पॉइंट आहे, हा एल पॉइंट आहे. तर मला काय सांगायचंय, एफ लिमिट x टेन्स टू सी एफ ऑफ x इज इक्वल टू एल. हे असं कधी म्हणता येईल ज्या वेळेस मी x हा c च्या जवळ नेईल त्यावेळेस एफ ऑफ एक्स हा कुणाच्या जवळ जायला पाहिजे, एल च्या जवळ. साधी डेफिनेशन हीच आहे. म्हणजे जर मी x हा c च्या जवळ नेत असेल तर त्याची इमेज ही कुणाच्या जवळ जायला पाहिजे, एल च्या जवळ. यालाच काय म्हणायचं, लिमिट. आता मी x हा c च्या जवळचा घेतला तर एफ ऑफ एक्स हा एल च्या जवळ येईल का, येतोय ना. एक्स हा इथला घेतला तर त्याची इमेज इथं जाईल ना अशी. तर एक्स हा सी च्या जवळ घेतला तर एफ ऑफ एक्स हा एल आहे का, तर आहे. म्हणजे हे तुमचं फंक्शनच्या सीचं हे कोणतं लिमिट आलं, एल आलं. समजलं हे, आयडिया लक्षात आली. हो सर. हो सर. साध्या भाषेत काय, एक्स हा सी च्या जवळ जर जात असेल तर एफ ऑफ एक्स हा कोणाच्या जवळ जायला पाहिजे, एल च्या जवळ जायला पाहिजे. हा, म्यूट करा. आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी. हे एक्झाम्पल, या एक्झाम्पल वरून कळेल तुम्हाला. सपोज हा 0 आहे, हा 1 आहे. आता हा माझा सी आहे, हा काय माझा सी. आता याचा जर लिमिट पॉइंट हा घेतला मी, सपोज याचा जर लिमिट पॉइंट हा घेतला, जर मी ह्या सी च्या जवळ जात असेल तर माझी इमेज कुठे जाणार आहे, एफ ऑफ एक्स इथं जाणार आहे. तर एफ ऑफ एक्स हा एल च्या जवळ जातोय का, नाही जात. किंवा मी एक्स इकडला घेतला, हे आपल्याला पाहिजे लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिटला, पण एक रफ आयडिया पाहू आपण. एक्स हा सी च्या जवळचा घेतला तर एफ ऑफ एक्स एल च्या जवळ जातोय का, नाही जात. म्हणजे हे याचं लिमिट नाहीये. बरोबर, आयडिया लक्षात आली. लिमिट म्हणजे काय, ज्यावेळेस एक्स हा सी च्या जवळ जात असेल तर त्याची इमेज ह्या एल च्या जवळ जायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, हे म्हणतो, लिमिट म्हणतो. थोडीफार आयडिया लक्षात आली. हो सर. हो. इथं तीच डेफिनेशन आहे, इथं जी आहे ना ती तीच डेफिनेशन आहे. ठीक आहे. आता आपण हा थेरम पाहू. अति महत्वाचा थेरम आहे, इतका मोठा लिहायची पण गरज नाहीये, मी एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. बरं, त्याच्या आधी मला एक प्रश्न असा आहे, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही. सपोज हे फंक्शन आहे, हा तुमचा एल आहे, हा तुमचा काय सी आहे. आता मला सांगा, मी इकडला इंटरवल निवडला, मी काय केलं, एल मायनस एप्सिलॉन आणि एल प्लस एप्सिलॉन. तर मी याच्यासाठी एक इथं इंटरवल निवडतो ना, हा कोणता झाला, सी प्लस डेल्टा आणि सी मायनस डेल्टा. तर मी काय म्हणतो, मी याच्यातला एक्स घेतला तर त्याचे इमेज कुठे जातात, याच्यात जातात. बरोबर ना. मी याच्यातला एक्स घेतला तर याचे इमेज कुठे जातात, इथं जातात. बरोबर, हा डेल्टा झाला. आता मी डेल्टा आणखी शॉर्ट केला तर हे ट्रू राहील का, हा जो माझा डेल्टा होता मी डेल्टा चेंज करून हा करतो, म्हणजे हा काय करतो, सी मायनस डेल्टा आणि हा काय, सॉरी, सी प्लस डेल्टा आणि हा काय करतो, सी मायनस डेल्टा. तरी माझं स्टेटमेंट ट्रू राहील का, म्हणजे या सेट मधले इमेज याच्यातच जातील का, हो जातील ना. म्हणजे मी एकदा डेल्टा चूज केला, तो डेल्टा जर सॅटिस्फाय होत असेल तर त्याच्यापेक्षा कोणताही लहान डेल्टा पण चालतो. आयडिया लक्षात आली. मी एकदा डेल्टा चूज केला तर त्याच्यासाठी कोणताही लहान डेल्टा पण काय होतो, चालतो. आयडिया लक्षात आली त्याची. हो. ठीक आहे, मग आपण थेरम पाहू. अति महत्वाचा थेरम म्हटलं तरी चालेल. मी लिहूनच दाखवतो. थेरम 1. Theorem 1. If f from
अँड इफ सी इज अ क्लस्टर पॉइंट ऑफ ए, या क्लस्टर पॉइंटला जास्त सिरियस घ्यायचं नाही, ते डेफिनेशन कंप्लीट करण्यासाठी आहे तो. इफ सी इज अ क्लस्टर पॉइंट of A, then F can have only one limit. At C. ही डेफिनेशन काय सांगते? सॉरी, हा थेरम काय सांगतोय आधी ते समजून घेऊ आपण. थेरम काय सांगतोय? एफ हे फंक्शन आहे ए पासून आर पर्यंत, बरोबर. सी हा क्लस्टर पॉइंट, ठीक आहे, सी हा पॉइंट आहे. तर एफ कॅन हॅव ओनली वन लिमिट, म्हणजे एखाद्या फंक्शनला जर लिमिट असेल तर किती असतं? एकच असतं, दोन दोन लिमिट नसणार. एखाद्या फंक्शनला जर लिमिट असेल तर काय असतं? दोन दोन लिमिट नसणार. इथं आपण ट्राय केलं तर पहा, इथं हे जरी एल घेतलं तरी होणार नाही, कारण हा पॉईंट इकडल्या साईडला घेतलं तर इथं जाणार नाही, हा घेतला तरी, म्हणजे इथं कोणतंच लिमिट चालणार नाही. म्हणजे असेल तर एकच असतं, नाही तर लिमिटच नसतं. दिलेल्या फंक्शनला लिमिट असेल तर एकच असतं किंवा लिमिट नसतं, दोन दोन लिमिट असतं असं होणार नाही. स्टेटमेंट समजलं? स्टेटमेंट समजलं का? आपण याचा प्रूफ दोन प्रकारे देता येतो. प्रूफ आपल्याला दोन प्रकारे देता येतो. तर दोन प्रकारे कोणत्या प्रकारे देता येतो? तर मी काय करणार, दोन लिमिट पॉइंट घेणार, म्हणजे एक एल घेणार आणि एक एल डॅश घेणार. सपोज मी फंक्शन दोन पॉइंटला काय होतंय, दोन पॉइंटला लिमिट, दोन सी या पॉइंटला दोन लिमिट आहे असं मी सपोज करतो. आणि मी काय दाखवतो, ते दोघं लिमिट डिफरंट नसून सेम आहे, हा एक दाखवणार. किंवा मी काय करणार, दोन डिफरंट लिमिट घेणार सी या पॉइंटला एफ चे, एल आणि एल डॅश, आणि मग मी तिथे काय करणार, कॉन्ट्रडिक्शन देणार की हे असं शक्य नाही. तर मी पहिल्या वेने जाणार, मी दोन लिमिट घेणार आणि शो काय करणार की दोन्ही लिमिट डिफरंट नसून एकच आहे, म्हणजे त्याला लिमिट किती असणार आहे, दोन नाही तर लिमिट किती असणार आहे, एकच असणार आहे. पहा, मग हे प्रूफ कसं घेतो मी, लेट, डायरेक्ट प्रूफ देतो मी. लेट दोन लिमिट घेतो, एल अँड एल डॅश बी लिमिट ऑफ एफ ऍट सी. म्हणजे थोडक्यात जर मी याला आणखी सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं, तुम्ही हे येलो कलरचं नाही लिहिलं तरी, एक मिनिट, ठीक आहे. तर हे तुम्हाला आणखी लिहायचं असेल ना, असं लिहू शकता, लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल अँड लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल डॅश. हे लिहिलं तरी चालेल किंवा वरचं स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल, लेट. तर आपण वरचं स्टेटमेंट लिहू, हे काय लिहायची गरज नाहीये. आता पहा, किंवा राहून देऊ आपण, हे आपण काय करू, कंसात कलर चालला नाही तर कलर, हे नाही लिहिलं तरी चालेल. दोघांपैकी एक लिहा. आता एफ या फंक्शनचं लिमिट एल पण आहे, एफ या फंक्शनचं लिमिट काय आहे, एल डॅश आहे. त्याच्यामुळे डेफिनेशन काय होईल, बाय डेफिनेशन कोणती वापरायची, ही वापरायची. ही डेफिनेशन काय होईल, फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, हे आहे ना आपल्याकडे आता, फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट दिस हॅपन. बरोबर, मग मी तर तेच लिहितो, आपण डेफिनेशन वापरणे. बाय डेफिनेशन
of limit for epsilon greater than 0 there exist delta 1 greater than 0. आता डेल्टा 1 का म्हणतोय मी? कारण माझ्याकडे दोन लिमिट आहे ना, एल आणि एल डॅश. मग मला दोन डेल्टा पाहिजे, एकाला डेल्टा 1 आणि डेल्टा 2, सच दॅट काय होईल? 0 लेस दॅन absolute value of x minus a less than delta 1 implies काय होईल? absolute value of f of x minus l less than epsilon. हे कुणासाठी ट्रू आहे? सगळ्या एप्सिलॉन साठी. हे सगळ्या एप्सिलॉन साठी ट्रू आहे. म्हणजे कुणासाठी ट्रू आहे? जो कोणी 0 पेक्षा मोठा आहे त्याच्यासाठी हे काय ट्रू आहे. मग एप्सिलॉन साठी ट्रू आहे, तर एप्सिलॉन बाय 2 साठी ट्रू असेल का हे? काय वाटतं? हो. बरोबर ना, कारण हे कुणासाठी ट्रू आहे? जो 0 पेक्षा मोठा आहे त्यासाठी ट्रू आहे. एप्सिलॉन 0 पेक्षा मोठा आहे त्यासाठी ट्रू आहे, तर एप्सिलॉन बाय 2 पण 0 पेक्षा मोठा आहे त्यासाठी पण काय येणार आहे? ट्रू येणार आहे. म्हणजे हे झालं माझं, याला 1 नंबर नाव देतो. बरोबर. हे कुणाच्या बाबतीत झालं? एलच्या बाबतीत. आता मी एल डॅशच्या बाबतीत, एफचं लिमिट एल डॅश पण आहे ना, मग त्याच एप्सिलॉन साठी मी असं म्हणतो देअर एक्झिस्ट डेल्टा 2 ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय होईल? हे स्टेटमेंट येईल 0 लेस दॅन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा 2. इथं डेल्टा 2 वापरल्यात. सच दॅट एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन epsilon बाय 2. इथं एलचं काय वापरावं लागेल? एल डॅश वापरावं लागेल. बरोबर. इथपर्यंत समजलं का? हो. इथं मी काय केलंय? फक्त एल आणि एल डॅश लिमिट घेतलंय आणि डेफिनेशन वापरलंय. एकदम सोपं आहे. बरोबर. आता मला सांगा, ह्या डेल्टा 1 पेक्षा मी मिनिमम एखादा डेल्टा घेतला, हे ट्रू राहील का? 1 नंबरचं स्टेटमेंट. ह्या डेल्टा 1 पेक्षा मी लहान डेल्टा घेतला, तर हे 1 नंबरचं स्टेटमेंट ट्रू राहील का? हो. आताच पाहिलं ना आपण इथं, जर ह्या मोठ्या डेल्टा ज्याला वर्क होतंय त्याच्यापेक्षा लहान घेतलं तर हे काय होईल? तुमचं वर्क होईल. बरोबर. मग इथं पण इथं हेच महत्वाचं आहे. तर पहा, हा जर डेल्टा 1 पेक्षा जर लहान डेल्टा घेतला तर हे वर्क होणार 1 नंबर. डेल्टा 2 पेक्षा लहान डेल्टा घेतला तर हे 2 नंबरचं पण काय होणार आहे? वर्क होणार आहे. बरोबर. आता मला असा डेल्टा घ्यायचा आहे की 1 आणि 2 होल्ड झाला पाहिजे सायमल्टेनियसली. इथं डेल्टा 1 आणि डेल्टा 2 डिफरंट आहे. मग मला असा डेल्टा 1 आणि असा एक डेल्टा घ्यायचा आहे की जो दोघांची कंडिशन काय करेल? सॅटिस्फाय करेल. मग कोणता घेणार? कोण सांगेल? पहा, डेल्टा 1 पेक्षा छोटा घेतला आणि डेल्टा 2 पेक्षा पण छोटा घेतला तर ह्या दोन्ही कंडिशन होल्ड होतील. कॉमन घ्यायचा डेल्टा 1 आणि हे नंबर आहे, डेल्टा 1 नंबर आहे, डेल्टा 2 रिअल नंबर आहे, त्याच्यापेक्षा लहान नंबर घेऊ शकतो ना आपण. कोणता नंबर घेणार त्याच्यापेक्षा लहान? मिनिमम ऑफ डेल्टा 1 आणि डेल्टा 2. बरोबर ना. त्याच्यामुळे काय मिळेल मला? डेल्टा हा डेल्टा 1 पेक्षा लहान येईल आणि डेल्टा हा कुणापेक्षा लहान येईल? डेल्टा 2 पेक्षा लहान येईल. पहा, मग मला असा एक कॉमन डेल्टा मिळाला की जो डेल्टा 1 आणि डेल्टा 2 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे 1 आणि 2 काय होईल? होल्ड होईल. Therefore, for delta 1 and 2 होल्ड. सायमल्टेनियसली हे काय होणार आहे? होल्ड होणार आहे. आता मला काय करायचंय? मला माझा प्रूफ द्यायचा आहे की हे एल आणि एल डॅश डिफरंट नसून एल आणि एल डॅश काय सेम आहे. मग मी कन्सिडर काय करतो? शेवटची स्टेप आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एल मायनस एल डॅश. पहा, हे जर 0 दाखवलं तर हे दोघं काय येतील? इक्वल येतील. माझं टार्गेट हेच आहे की मला हे दोघं काय करायचे? 0 दाखवायचे. पहा मी ऍडजस्टमेंट कशी करतो. चालेल का हे? हो. चालेल ना. आता पहा, हो. मी याला जर सेपरेट केलं तर ट्रायंगल इनइक्वालिटी आपण पहिल्या युनिटला पाहिलेली, त्याच्यानुसार काय येईल? एल मायनस एल ऑफ एक्स
प्लस हे मोठं येईल ना ट्रायंगल इनइक्वालिटी नुसार, एफ ऑफ एक्स मायनस एल, बरोबर. सॉरी एल डॅश, इथं काय येईल, इथं काय येईल एल डॅश, बरोबर. आता मला सांगा बरं, एल मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे एक नंबर नुसार, एल मायनस एफ ऑफ एक्स म्हणा किंवा एफ ऑफ एक्स मायनस एल म्हणा, त्याची व्हॅल्यू काय आहे, एप्सिलॉन बाय 2 पेक्षा लेस आहे, एप्सिलॉन बाय 2 पेक्षा लेस आहे. आणि एफ ऑफ एक्स मायनस एल डॅश ची व्हॅल्यू काय आहे, एप्सिलॉन बाय 2 पेक्षा काय लेस आहे. म्हणजे ही सम केली तर काय झाली, एप्सिलॉन झाली. मग मी असं म्हणू शकतो देअरफॉर एल मायनस एल डॅश हा लेस दॅन काय येईल, एप्सिलॉन. हा लेस दॅन काय येईल, एप्सिलॉन होईल. आता सिन्स एप्सिलॉन हा काय होता, आर्बिट्ररी होता. एप्सिलॉन हा काय होता, आर्बिट्ररी होता. सिन्स एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 इज आर्बिट्ररी, म्हणजे कोणत्याही व्हॅल्यू घेतलं तरी चालेल. सिन्स एप्सिलॉन इज आर्बिट्ररी, तर होईल काय, आपण एक पाहिलेलं आहे पहिल्या युनिटला, आपण एक थेरम पाहिलेला आहे जो इंटरनलला विचारला होता. कोणता थेरम पाहिला होता आठवतंय का, ए हा ग्रेटर इक्वल 0 असेल, लेस दॅन एप्सिलॉन असेल, फॉर ऑल एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, तर ए ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. हा एक अति महत्वाचा थेरम आहे बरं का, पहिल्या युनिटवर हा एक अति महत्वाचा थेरम आहे, याचा प्रूफ पहा. मग ह्या थेरम नुसार काय सांगता येतं आपल्याला इथंच, की हा ग्रेटर इक्वल 0 आहे, कारण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे, लेस दॅन हे म्हणजे काय, एल मायनस एल डॅश याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज किती आहे, 0 आहे. याला थोड्या वेळ ए म्हणा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एल मायनस एल डॅशला काय म्हणा, ए म्हणा. त्या थेरम नुसार हा काय आला, 0 आला. त्याच्यामुळे एल इज इक्वल टू काय आला, एल डॅश आला. एल इज इक्वल टू काय आला, एल डॅश आला. याच्यावरून काय सांगू शकता तुम्ही, दोन लिमिट नाहीये इथं. आपण काय केलं ते दोन लिमिट धरले होते, तर दोघं लिमिट काय आले तुमचे, सेम आले. देअरफॉर एफ कॅन हॅव ओनली लिमिट, ओनली वन लिमिट ऍट सी. समजला हा थेरम, 3 किंवा 4 मार्कला हे विचारलं जाईल. इझी आहे एकदम, हे करून ठेवा. आता एक छोटेसे एक्झाम्पल घेऊ आपण, की हे शो कसं करायचं. ह्या थेरम मध्ये काय अडचण आहे का, असा लिहिला तरी चालेल, पण मी आणखी सोप्या भाषेत लिहिलं, याच्यात आणखी थोडस गोंधळ आहे. इफ एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट, आपण जी डेफिनेशन पाहिली ना, त्यांनी हा व्यवस्थित, मला व्यवस्थित वाटतं. हे आपण मगच पाहिलेलं आहे. हे असं तुम्हाला जो चांगला वाटेल तो लिहा. याच्यात हे जे ब्रॅकेट केलेलं आहे ते नाही लिहिलं तर चांगलंच आहे, किंवा पहिलं किंवा दुसरं दोघांपैकी एक लिहिलं तरी चांगलंच आहे. एकदम इझी थेरम आहे. या थेरम मध्ये काय अडचण आहे का, नाही. ठीक आहे. आपण एक थोडस आणखी घेऊ, एक काही वेळ, उद्या संपवता येईल थोडस आणखी. तर पहा, हा एक थेरम आहे. तर क्लस्टर पॉइंटच्या निगडीत थेरम आहे, तर आपण हा स्किपच करू सांगायचं. पण म्हणजे क्लस्टर पॉइंट वरून लिमिटची डेफिनेशन सांगता येते ही, तर आपण थोडस स्किपच करू. आता हे दोन एक्झाम्पल पाहू, चौथं आणि पाचवं. तर चौथं एक्झाम्पल पहा, तुम्हाला दोन प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातील लिमिटला. शक्यतो दुसऱ्याच प्रकारचं लिमिटचं एक्झाम्पल विचारलं जाईल, पण दोन प्रकारचे लिमिटचे एक्झाम्पल विचारले जातील. पहा, एक प्रकारचं विचारलं जाईल. पहा, पहिलं एक्झाम्पल, शो दॅट लिमिट x टेंड्स टू c f ऑफ x इज इक्वल टू l. हे एका प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जाईल. आणि दुसऱ्या, बरेच विद्यार्थी इथं गफलत करतात ते सांगतो. आणि दुसऱ्या प्रकारचं विचारलं जाईल, इव्हॅल्युएट लिमिट
x टेंड्स टू c f ऑफ x. हे दोन प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातील. जर शो करायला विचारलं असेल तर काय करायचं इथं एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन वापरायची. आणि इव्हॅल्युएट करायचं जर विचारलं असेल तर काय करायचं जर पॉसिबल असेल तर एफ ऑफ एक्स मध्ये ही सी ची व्हॅल्यू काय करायची सबस्टिट्यूट करायची. दोन प्रकारचे एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला विचारलं असेल की शो दॅट लिमिट एक्स टेंड्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल, शो दॅट विचारलं असेल तर तुम्हाला कोणती डेफिनेशन वापरावं लागेल एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन. आणि इव्हॅल्युएट करायला विचारलं असेल तर काय करायचं जर पॉसिबल असेल, पॉसिबल म्हणजे काय जर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ही जी सी ची व्हॅल्यू आहे ही या एफ ऑफ एक्स मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला पुढे अँबिग्युटी येणार नसेल तर. आता फॉर एक्झाम्पल पहा, पहिल्याच आपल्याला ते एक्झाम्पल पाहिजे. मी असं म्हटलं लिमिट एक्स टेंड्स टू 2 एफ ऑफ एक्स दिला एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स मायनस 1. हे इव्हॅल्युएट करायला विचारलं. हे कशाला विचारलं इव्हॅल्युएट करायला विचारलं. तर काय करायचं सरळ सबस्टिट्यूट करायचं. पण आपल्याला थोडंसं आणखी पुढे पाहिजे तर सबस्टिट्यूट करताना अल्जेब्रा ऑफ लिमिट वापरायचं. म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन लिमिट एक्स टेंड्स टू 2 एक्स मायनस 1. आता इथे एक्स ची व्हॅल्यू टाकायची. याच्यात काय करायची एक्स ची व्हॅल्यू टाकल्यावर काय येणार आहे 2 स्क्वेअर प्लस 2 अपॉन 2 मायनस 1. आता इथे अँबिग्युटी येत नाही त्याच्यामुळे व्हॅल्यू टाकली. तर हा वरचा किती आला 6 अपॉन 1. म्हणजे याचं उत्तर किती आलं 6. एवढंच. इव्हॅल्युएट एकदम 1 किंवा 2 मार्कला विचारलं जाईल. इव्हॅल्युएट करायचं असेल तर किती मार्कला विचारलं जाईल 1 किंवा 2 मार्कला. त्याच्यात थोडासा तुम्हाला अल्जेब्रा ऑफ लिमिट वापरायचं आणि जस्ट काय करायचं इव्हॅल्युएट करायचं. आणि दुसरा प्रकार येतो शो दॅट. हे मी आधी का सांगतोय भरपूर सारे विद्यार्थी चुका करतात. इथं शो करायला लावलं तर इव्हॅल्युएट करतात, मार्क मिळत नाही. आणि इव्हॅल्युएट करायला लावलं कोण शो करत नाही, पण शो करायला लावल्यावर इव्हॅल्युएट करतात. हे एवढा डिफरन्स आहे. हे एवढं अवघड पण नाही हे. तर आपण त्याचे 2 एक्झाम्पल पाहणार आहोत. एक आहे ते आपण स्किपच केलेलं आहे. तर पहा मला काय करायचंय आपण थोडंसं जॉमेट्रिकली पाहण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय होतंय. आता हे चौथं एक्झाम्पल आहे की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी घेतलाय. काय घेतलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी घेतलाय. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जो बी घेतलाय तर त्याचं लिमिट तेच आहे हे दाखवायचंय. काय करायचंय त्याचं लिमिट तेच आहे ते दाखवायचंय. आता आपण ट्राय करू आणखी सोप्या प्रकारे. एवढं जाण्यापेक्षा एक्झाम्पल विचारलं तर याच्यावर एखादं विचारलं जाऊ शकतं पॉसिबली. शो दॅट लिमिट मी थोडस वेगळ्या प्रकारे घेतो. सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी. हे कोणतं फंक्शन आहे कोण सांगेल का? कॉन्स्टंट फंक्शन. हे कोणतं फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन आहे. त्याला सोल्युशन कसं द्यायचं पहा. मला काय दाखवायचं एफ ऑफ एक्स या फंक्शनचं लिमिट काय आहे बी आहे हे दाखवायचं ऍट सी ला. फंक्शन कोणतं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी. आता मी जर असं म्हटलं एफ ऑफ 1 काढलं तर काय येईल सांगा बरं. कोणती व्हॅल्यू टाकली तरी काय येणार आहे बी ची येणार आहे. नाही बी 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 हा कॉन्स्टंट बी आहे. एक्सच्या व्हॅल्यूवर काहीच डिपेंड नाही. एफ ऑफ -1 पण काय येणार आहे बी. एफ ऑफ पाय पण काय येणार आहे बी. याचे सगळे व्हॅल्यू काय बी आहे. आता मला काय करायचंय याचं लिमिट काढायचंय हे. आता पहा याचं लिमिट कसं काढायचंय तर शो करायचंय. म्हणजे काय करावं लागणार आहे एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन आहे पहा. असं लिहायचं शो करायला. हे कॉमन ठेवायचं फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 डेल्टा देर एक्झिस्ट म्हणजे तो काय करावा लागतो फाइंड करा. वी हॅव टू फाइंड. एकदम सोपं आहे.
डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट. काय सच दॅट? तर आपली ती डेफिनेशन लिहायची. 0 लेस दॅन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x मायनस c लेस दॅन डेल्टा implies absolute value of f of x minus l less than epsilon. तर इथं मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकून देतो. इथं काय करतो? डायरेक्ट व्हॅल्यू टाकून देतो. c ची व्हॅल्यू c चे, डेल्टाची व्हॅल्यू डेल्टाचे. f of x ची व्हॅल्यू काय आहे? f of x ची व्हॅल्यू काय आहे? b आहे. l ची B. व्हॅल्यू काय आहे? B. लिमिट l ची व्हॅल्यू काय आहे? लिमिट B. हे लिमिट आहे ना, b आहे. म्हणजे इथं काय सबस्टिट्यूट करणार? b लेस B. दॅन ऍप्सिलॉन. आता पहा, मला असा डेल्टा द्यायचा आहे की ह्या एफ ऑफ एक्स आणि एल मधलं अंतर लेस दॅन काय पाहिजे? ऍप्सिलॉन पाहिजे. तर याच्यावरून तुम्हाला असं सांगता येत का? 0 लेस दॅन ऍप्सिलॉन. बरोबर ना? म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स आणि एल ह्या सी वर अवलंबूनच नाहीये, ह्या एक्स वर आणि सी वर अवलंबून नाहीये. म्हणजे इथं एक्स आणि सी ची कोणतीही व्हॅल्यू घ्या, एक्स ची कोणतीही व्हॅल्यू घ्या, तर बी मायनस बी हा लेस दॅन एप्सिलॉन असणारच आहे. म्हणजे ऑलवेज ट्रू राहतं. हे काय राहतं तुमचं? ऑलवेज ट्रू राहतं. मग इथं मला डेल्टा शोधायचा आहे ना. इथं काय करायचं आहे मला? डेल्टा शोधायचा आहे. काय घेता येईल डेल्टा? ह्या डेल्टावर हा एप्सिलॉन डिपेंड आहे का? सॉरी, ह्या एप्सिलॉनवर हा डेल्टा डिपेंड आहे का? तुम्ही डेल्टाची व्हॅल्यू काही घ्या, इथं तुम्हाला बी आणि बी सबस्टिट्यूट करायचं, हे तर ट्रूच राहणार आहे. तुम्हाला काय करायचं? इथली व्हॅल्यू घेऊन हे सॅटिस्फाय करून दाखवायचे. आता इथली कोणतीही व्हॅल्यू घेतली डेल्टाची तर हे सॅटिस्फाय होणार आहे ना, कारण 0 हा लेस दॅन एप्सिलॉनच आहे, आपण इथं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं काय होईल? हे डेल्टाची कोणती व्हॅल्यू घ्या, डेल्टाची कोणती व्हॅल्यू घेतली तरी चालेल. आजची तारीख किती आहे? 27. आपण घेऊ 2/7. चालेल ना? इथं लिहितो एनी व्हॅल्यू वर्क. देअरफॉर ही व्हॅल्यू डेल्टा मिळाली, हे आपण सॅटिस्फाय करतोय ना, त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणतो लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी. झालं एक्झाम्पल. हा डेल्टा शोधला की तुमचं काम होतं. या कंडिशनवरून हा काय करायचा? डेल्टा शोधायचा. हे एवढं कळलं नसेल ना, तर इथं पाहू आपण. कलर्स आला, ठीक आहे. माझं फंक्शन कोणतं आहे? हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी. हे फंक्शन आहे. हा माझा सी पॉइंट आहे. हा माझा काय? सी पॉइंट आहे. एल कोणता येईल तुमचा? हा एल आहे ना, इथला बी चे ना, हा या बी लाईन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी, हा बी. आता मला सांगा, मी इथं कोणता एप्सिलॉन घेतला? हा झाला एल मायनस एप्सिलॉन, एल प्लस एप्सिलॉन. याच्या भोवती कोणता डेल्टा घ्यावा लागेल? आता पहा, मी हा जरी डेल्टा घेतला, हा डेल्टा घेतला, तर याच्या इमेज अशात जातील का? जातील ना. मी हा जरी डेल्टा घेतला तरी याच्या इमेज याच्यात जातील, किंवा मी हा जरी डेल्टा घेतला तरी याच्या इमेज याच्यात जातील. म्हणजे इथं हा डेल्टा काहीही घ्या, काहीच फरक पडत नाही. त्याच्यामुळे इथं डेल्टा काय घेतला आपण? काहीही घ्या, चूज एनी व्हॅल्यू. समजलं हे? थोडं समजलं का? साध्या भाषेत एवढंच लक्षात ठेवा की हा डेल्टा ह्या एप्सिलॉनवर डिपेंड नाही. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल घेऊ. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x. show that limit x टेन्स टू c. हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पहिलं एक्झाम्पल जाऊन द्या, हे महत्वाचं आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2c हे शो करायचे.
सोल्युशन. सुरुवातीला काय करायचं, पहिलं वाक्य लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती फंक्शन 2x. मग पुढचं वाक्य काय, फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 वी हॅव टू फाइंड डेल्टा greater than 0 such that 0 less than absolute value of x minus a nice c. आपला प्रॉब्लेम झालाय, ठीक आहे, आपण खाल्ली 0 less than x minus c less than delta implies absolute value of f of x minus l less than epsilon. आता मला ज्या त्या व्हॅल्यू टाकायच्यात. 0 लेस दॅन एक्स मायनस सी ही काय व्हॅल्यू बदललेली नाहीये. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे फंक्शनची 2x. एल ची व्हॅल्यू किती आहे 3. 2c आहे ना, ही एल ची व्हॅल्यू आहे ना 2c. हा, म्हणजे ची व्हॅल्यू किती आली 2c. हा लेस दॅन काय करायचा एप्सिलॉन दाखवायचा. असा मला डेल्टा काय करायचा आहे फाइंड आउट करायचं. एकदम इझी आहे. हा, मग अशा वेळेस काय करायचं, हे तर सगळं कॉमन येईल, हे सुद्धा कॉमन येईल ना, म्हणजे आता लिहितोय ना ते सुद्धा कॉमन येईल. कन्सिडर एफ ऑफ एक्स मायनस एल इक्वल टू, आता हे व्हॅल्यू लिहू आपण, हा काय येईल 2x मायनस सी. आता इथे हे लक्षात घ्या, मला काय करायचंय हे कन्सिडर करायचंय. मला काय करायचंय हे कन्सिडर करून याच्या फॉर्मॅटला आणायचंय हे. मग मला डेल्टा आणि एप्सिलॉनचं रिलेशन जोडायचंय. पहा, मला हे कन्सिडर करायचं आणि मला या फॉर्मॅटला आणायचंय. हे जे आहे मला या फॉर्मॅटला आणायचं. मग मला हे या फॉर्मॅटला आणण्यासाठी काय करावं लागेल, मला इथे एक्स मायनस सी पाहिजे असत. एक्स मायनस सी आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, तर याला काय करावं लागेल कॉमन काढून 2 ने डिवाइड कर. नाही, डिवाइड नाही करायचं, इक्वेशन तसंच राहिलं पाहिजे. मग मला काय करावं लागेल 2 कॉमन काढावं लागेल. बरोबर, काय करावं लागेल 2 काय करावं लागेल कॉमन काढायचा. आता काय करायचं एप्सिलॉन द्यायचं. हे मला एप्सिलॉन पेक्षा लेस पाहिजे ना. आता मला सांगा ही व्हॅल्यू कशापेक्षा लेस आहे, ही एप्सिलॉन पेक्षा. नाही इथं हे इथं एप्सिलॉन पेक्षा पाहिजे आपल्याला. ही कशापेक्षा लेस आहे डेल्टा पेक्षा. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय आलं, ही व्हॅल्यू कशापेक्षा लेस आली डेल्टा पेक्षा. 2 डेल्टा. बरोबर ना, ही व्हॅल्यू किती पेक्षा लेस आली, हाच झाला तुमचा 2 डेल्टा. हाच काय झाला तुमचा 2 डेल्टा. कसा चूज केला कळलं तुम्हाला, कसं चूज केला कळलं. मी ह्याला डेल्टा म्हटलं आणि डेल्टाला हे कम्प्लीट करण्यासाठी काय लागतं 2 लागतं. म्हणजे दोन्ही साईडला 2 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. देअरफॉर मला डेल्टा शोधायचा होता ना. चूज डेल्टा इज इक्वल टू किती याला सांगा बरं या इक्वेशन वरून एप्सिलॉन अपॉन 2. डेल्टा किती आला तुमचा एप्सिलॉन बाय 2. हा डेल्टा मिळाला. ऍक्च्युली कसं करायचं असतं तुम्हाला, हा डेल्टा घेऊन ह्या कंडिशन काय करावं लागतं सॅटिस्फाय करावं लागतं. बरोबर, हा डेल्टा घेऊन ही खालची कंडिशन काय करावं लागते सॅटिस्फाय करावं लागते. आपण ते करत नाहीये. का करत नाही, कारण आपण डेल्टाच त्या माध्यमातून काढलाय ना. इथं डेल्टा आणि हीच कंडिशन वरून काय काढलाय डेल्टा काढलाय. त्याच्यामुळे कंडिशन सॅटिस्फाय करायची गरज नाही. लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 5c. समजलं हे कसं सॉल्व्ह करायचं. हो सर. आता आपण हे ग्राफिकली पाहू नेमकं काय म्हणायचंय. आपण हे नेमकं काय म्हणायचंय ते ग्राफिकली पाहू. म्हणजे जितका एप्सिलॉन घेईल त्याच्यापेक्षा निम्मा काय करावं लागेल मला डेल्टा घ्यावा लागेल. बरोबर ना, जितका एप्सिलॉन घेईल त्याच्यापेक्षा निम्मा काय करावं लागेल मला डेल्टा घ्यावा लागेल. कोणतं फंक्शन होतं y इज इक्वल टू 2x ना, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, मी इथं टाईप करतो
एफ इज इक्वल टू 2x एवढंच टाईप करतो. हा ग्राफ आला माझा. हा काय आला? ग्राफ आला. मी आता पर्टिक्युलर एका पॉइंटला घेतो. माझा पॉइंट कोणता घेतो मी? सी इज इक्वल टू 1 पॉइंट घेतो. मी पॉइंट कोणता घेतो? सी इज इक्वल टू 1. हा रिनेम करू आपण. हा माझा काय झाला? सी पॉइंट झाला. तर लिमिट कोणतं येईल सांगा बरं आपलं. या पॉइंटला इथं गेलो आपण, बरोबर. तर इथून मला कुठे जावं लागेल? इथं जावं लागेल, बरोबर ना. म्हणजे लिमिट कोणतं येईल तुमच्या अंदाजे? हे 2 यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपले पाहिजे ना 1 ची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल. मग मला याचं लिमिट किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. हा 2 आला. आता मला हे चेक करायचंय की माझ्या एप्सिलॉनला डेल्टा हा निम्मा व्हायला पाहिजे, बरोबर ना. माझ्या एप्सिलॉनला हा डेल्टा काय व्हायला पाहिजे? निम्मा व्हायला पाहिजे. आता पहा, मी एप्सिलॉन इज इक्वल टू 1 घेतला पर्टिक्युलर. मी काय केलं? एप्सिलॉन इज इक्वल टू काय केलं? 1 घेतला. म्हणजे इथं मी 1 गेलो वरती, इथं काय गेलो? वरती 1 गेलो. इथं हा गेलता, म्हणजे हा काय आला? हा एल आहे ना. एल प्लस एप्सिलॉन म्हणजे किती आला? 2 + 1 म्हणजे हा 3 आला. आणि हा काय आला? एल मायनस एप्सिलॉन किती आला? 2 - 1 1 आला, बरोबर. आता हा एप्सिलॉन 1 आहे, तर डेल्टा इज इक्वल टू किती आहे आपला? एप्सिलॉन बाय 2 म्हणजे डेल्टा इज इक्वल टू किती? 1/2. 1/2. म्हणजे 1/2. बरोबर. मग ह्या 1 पासून मला किती अंतर जाणं आहे? अर्धा अंतर जाणं आहे. मला किती अंतर जाणं आहे? अर्धा अंतर जाणं आहे, बरोबर. मग पहा, यातला जर पॉइंट घेतला तर तुमचा सगळा त्या एप्सिलॉन मध्ये येतोय. यातला जर पॉइंट घेतला तर हा कसा येतोय? त्याच्या एप्सिलॉन मध्ये येतोय. पहा, म्हणजे एप्सिलॉन इज इक्वल टू 1 घेतला तर इथं डेल्टा इज इक्वल टू किती घ्यावा लागतोय तुम्हाला? हाफ. डेल्टा इज इक्वल टू किती घ्यावा लागतोय? हाफ. जर एप्सिलॉन इज इक्वल टू 6 घेतलं तर डेल्टा इज इक्वल टू किती घ्यावं लागेल तुम्हाला? 3 घ्यावं लागेल. आयडिया लक्षात आली? याच्यावरून थोडं क्लिअर झालं तुमचं? लिमिट म्हणजे काय? सीच्या जवळ झालं तर आपण एलच्या जवळ गेलं पाहिजे. आयडिया लक्षात आली? एक मी ट्राय करतो, मला जमतंय का. 0.5 लेस इक्वल x. सॉरी लेस इक्वल 1.5 म्हणजे थोडस लक्षात येईल तुमच्या. पहा, इथून व्यवस्थित दिसतंय ना. आता हा पॉइंट आहे. इथून जर तुम्ही गेलं तर हा कुठे जाते? 1 ला. इथून जर इथे गेलं तर हा कुठे जाते? 1 ला. तसंच वायचं जमतंय का ते पाहू आपण. 1 लेस इक्वल वाय. हा जमतंय, एकदम छान झालं हे. याच्यावर तुम्हाला कळेल. पहा आता, जर तुमचा हा काय म्हणतात, हा जर तुमचा 1 असेल तर डेल्टा बरोबर पहा इथून एवढ्यात कट होतोय. समजलं हे? समजलं का? रफ आयडिया. हो सर. एक मिनिट, मी थोडस तसं जमलं तर छानच आहे. किती होता तुमचा एक्स ना? 1 + b ना? वन प्लस d/2 आपण वर्क झालं तर चांगलंच आहे.
छान आहे. हे पहा आता, हे तुमचा, हे मी थोडस लहान करतो. आता इथं डी ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. त्याच्यानुसार हे दोन बदलतात. आता पहा, हे पहा दोन्ही बदलणार जसं जसं तुमची डी म्हणजे एप्सिलॉन आहे. तर एप्सिलॉन साठी हा एप्सिलॉन पहा, इथं मी काही घेतला डी इज इक्वल टू एप्सिलॉन 2 मायनस एप्सिलॉन, आणि इथं डेल्टा काय घेतला d/2. तर तुम्हाला हे लक्षात येत आहे की हे एक्झॅक्टली वर्क होतं. इथं मी आपल्याला एप्सिलॉनच्या व्हॅल्यू चेंज करायच्यात ना. इथं डेल्टा इज इक्वल टू काय सपोज करा, एप्सिलॉन सपोज करा. जसा तुमचा डेल्टा चेंज होतोय तसाच त्याच प्रमाणात, सॉरी एप्सिलॉन चेंज होतोय तसाच तुमचा त्या प्रमाणात काय होतोय, डेल्टा चेंज होतोय. लक्षात आलं? म्हणजे हा परफेक्ट आपला डेल्टा इज इक्वल टू किती बसलाय, 1/2 मिळून गेला. समजलं हे? हो, थोडीफार आयडिया क्लिअर व्हायला पाहिजे. हो, तुम्हाला एक होमवर्कला घ्या. लेट f of x is equal to x, show that limit x tends to c, f of x is equal to c. हे तुम्ही होमवर्कला ट्राय करा. समजलं हे? हो सर. हो सर. ठीक आहे, तोच मग नोट आज सर. आपण इथंच थांबू.